चला आज आपण पाण्याचा वापर न करता तोंडलीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर अगदी 2 इंच खोबरं घेतले आणि ते बारीक बारीक कापून घ्यायचं. तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. 4 मिरच्या, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे. तर धना पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडेसे शेंगदाणे घ्यायचे. अगदी थोडं थोडंच टाकायचं आहे. प्रमाणात सगळं टाकायचं आहे. आता हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तोंडली मी आधी स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यानंतर पुसून घेतली, कपड्याने पुसून घ्यायची. त्याच्यानंतर एकदम पातळ कापून घ्यायची आहे आणि तोंडली ना थोडंसं तेलामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. तर 50% चांगली भाजली पाहिजे. हे बघा हलका कलर चेंज झालेला आहे आणि काढून घ्यायची. आता तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग टाकायचं आहे. त्याच्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे वाटण. बारीक होणार पण नाही पाणी नाही टाकलं तर. आता ते वाटण आधी पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यानंतर आपल्याला तोंडली टाकायची आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि शक्यतो लोखंडाच्या तव्यात किंवा कढईत बनवा. मी बिडाच्या तव्यात बनवत आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि दर 2-2, 3-3 मिनिटांनी सतत परतत राहायचे आहे. एक 10 ते 12 मिनिटातच तोंडलीची भाजी तयार होते. एकदम पातळ पातळ कापली ना तर भाजी लवकर बनते. वरून कोथिंबीर टाकायची. मस्त भाजी तयार. 2 दिवस म्हटलं तरी राहते.